का तुझा? कोणी त्रास देते का तुला? तू आत बस भाऊ, मी बघते कोण आहे ते. थांब. खरंच तो माझा पाठलाग करत होता की हे माझ्या मनाचे खेळ आहेत? तो आईना दिसेल का? अगं घराजवळ काय, हरलांगभर दूर सुद्धा कोणी नाहीये. तू का अशी घाबरलीस? आई बघा ना, तो तिथे आहे. तो कोणी सुद्धा नाहीये तिथे. कोणीच नाहीये. नाही नाही. कोण नाहीये. नाहीये कोणी. कोणीच नाहीये. कोणी नाहीये ग. तू अशी का बघतेस? तुला बरं वाटत नाहीये का? हे बघ, मला वाटतं तू डॉक्टरकडे जाऊन यावंस. मी घेऊन जाते आतमध्ये. दे. कोण बोलताय? कोण? काय हवंय? वैशाली, अगं मी बोलतोय, श्रीकांत. ओरडायला काय झालं? नाही, काही नाही. म्हणजे याच्या आधी तुला कोणी फोन करून त्रास दिला होता का? नाही. ठीक आहे. मी अशा करता फोन केला होता की संध्याकाळी मी ऑफिसमधनं येताना मुलांना शिबिरातनं घेऊन येईन. तू घराबाहेर पडू नकोस, तू रेस्ट घे. ठीक आहे. आणि आई आहे का तिथे? तर आईला फोन दे. बोलवते मी श्री. 2 मिनिटं. आई, आई, श्रीचा फोन आहे. दे. हॅलो. अरे कळतच नाही हे वैशालीला काय झालंय ते. तो मला का दिसतोय? की मलाच दिसतोय? तो खरंच मला दिसतोय का? मी मवाली गुंड नाही आहे. आम्ही भालो माणूस. मी चांगला माणूस आहे. मी काही करणार नाही तुम्हाला. मी दादा, तो बोलतो की तो वाईट माणूस नाहीये. तो आपल्याला काही करणार नाही. तो खोटं बोलतोय आर्या. आजी आपल्याला सांगते ना लांडग्याची गोष्ट, तशातला लांडगा आहे तो. लांडगा. एक मिनिट. जालना खोलो. एखाने एसो. काकू, मला फोन करणारा माणूस ज्या रिक्षातून गेला त्या रिक्षाचा नंबर पाहिला होता तुम्ही? नाही ग. आणि हो, त्या रिक्षावरची एकही खूण माझ्या लक्षात नाही. पण असं का सांगताय? आय मीन, मी कुठे असं काही विचारलंय तुम्हाला? अगं पण खाली जीत सरांनी हेच प्रश्न विचारले मला. जीत सर तुम्हाला खाली भेटले होते? हो. आणि ते असं पण म्हणाले, तो माणूस पकडला गेला पाहिजे. अस्मिताची सेफ्टी सगळ्यात जास्त महत्वाची आहे. खूप काळजी वाटते ग जीत सरांना तुझी. हो. आणि तो कसा दिसतो हे सुद्धा विचारलं मला. मग काय सांगितलं तुम्ही? मी सांगितलं की मी ओझरतो बघितलं त्याला. नाक डोळे विशेष असं काही माझ्या लक्षात नाहीये. पण हा, चेहऱ्यावर दाढी मिशी नव्हती एवढं मात्र नक्की. जीत सर असे का वागले? काकू येईपर्यंत थांबा असं मी जेव्हा म्हटलं तेव्हा नाही थांबले. डॉक्टरांकडे जायचं असं सांगून निघाले. आणि मग खाली थांबून काकूंना प्रश्न का विचारत होते?
अस्मिताच्या घराजवळून फोन करायचा आगाऊपणा केलास, तो तुझ्या अंगाशी आला ना. चांगलीच खोड मोडली, चांगलीच खोड मोडली. हे गा, मी अस्मिताला कुठूनही फोन करू शकतो आणि अंगाशी माझ्या नाही गोंधळेकर काकूंच्या आलं असतं. त्यांनी मला नीट पाहिलं नाही, माझा चेहरा त्यांना नीट दिसला नाही, म्हणून वाचल्या त्या नाही वाचल्या, तू वाचला. तू मोठमोठ्या गोष्टी करतो पण आतून घाबरलायस तू. आज पकडला जाणार होतास, थोडक्यात वाचलास, थोडक्यात. श्लोक, आर्या, दादा तो पुन्हा आला. पण तो दोन्हीकडे कसा? श्लोक अरे दार उघड, मी आजी आहे. हा आजीचा आवाज आहे. नाही आर्या, तो माणूस आजीच्या आवाजात बोलतोय, जसं की लांडग्यानी कोकरांच्या आईचा आवाज काढून बोललेला तसा. श्लोक, श्लोक अरे दार उघड. श्लोक, श्रीराम, आजी आम्ही आलो. एक मिनिट. बंडू, शिट, पळाल तो. हे बघ, अरे दार उघडा, मी आजी आहे. हा आजीचाच आवाज आहे. मी खिडकीतनं बघतो आर्या. दार उघड. आजी, हा हा श्लोक उघड. श्लोक, आर्या, तुम्ही ठीक आहात ना? आजी कुठे होतीस तू? आम्ही किती घाबरलो होतो. आजी, आम्हाला वाटलेलं की तू दाढीवालाच परत आलाय. इकडे हे बघ शांत बाबू, आता मी आली आहे ना, अजिबात घाबरायचं नाही. काय बोल सेठ, पळाला? ठीक आहे, हरकत नाही, कधी ना कधी सापडेल असतो. मुलांना काही झालं नाही हे महत्वाचं आहे. चॉकलेट्स हा मुलांसाठीच आणले असते. एक काम करा, ते चॉकलेट्स लॅब मध्ये घेऊन जा टेस्टिंगसाठी. त्यामध्ये विष किंवा भुंगीचं औषध नाहीये ना हे चेक करा. रिपोर्ट देऊनच इथे या, मग आपण बोलू. ओके. मी विचारतो त्याचं खरं उत्तर देशील? कोण आहे तू? मला शंका आहे की तो माणूस माझा गेलेला नवरा विक्रम आहे.